Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video we are going to see 10th class lesson Let's March. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 10th क्लास मधील लेसन लेट्स मार्च यातील पुढचा भाग बघणार आहोत. या आधीच्या भागावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन देतो. सो आता आपण त्यातीलच पुढचा भाग कंटिन्यू करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लेट्स मार्च. My only aim in life is that every child is free to be a child. So कैलास सत्यार्थी यांचा हा लेसन आहे आणि ही त्यांची ॲक्च्युली एक स्पीच आहे जी त्यांना नोबेल अवॉर्ड जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांनी डिलिव्हर केलेली आहे. त्यामध्ये ते पुढे म्हणतात की माय ओनली एम, माझं एकमेव एम म्हणजे ध्येय, माझं एकमेव ध्येय काय आहे, इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. प्रत्येक मुलाला आपलं बालपण जगता आलं पाहिजे, एवढंच माझं ध्येय आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, फ्री टू इट, स्लीप अँड सी डे लाईट. म्हणजे त्या मुलाला फ्री टू ग्रो करता आलं पाहिजे, वाढता आलं पाहिजे, डेव्हलप होता आलं पाहिजे, म्हणजे स्वतःचा विकास घडवता आला पाहिजे. फ्री टू इट, स्लीप, सी डे लाईट. त्याला भरपूर पोटभर अन्न भेटलं पाहिजे, स्लीप म्हणजे झोपायला मिळालं पाहिजे, आणि सी डे लाईट म्हणजे दिवसाच्या उन्हामध्ये खेळता सुद्धा आलं पाहिजे. फ्री टू लाफ अँड क्राय. तो मुलगा स्वतंत्र असला पाहिजे हसण्यासाठी आणि रडण्यासाठी सुद्धा. फ्री टू प्ले अँड लर्न. खेळण्याचं आणि काहीतरी नवीन शिकण्याचं स्वातंत्र्यही त्याला मिळालं पाहिजे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबाव ऑल. आणि शाळेमध्ये जायचं स्वातंत्र्य सुद्धा त्याला मिळालं पाहिजे. फ्री टू ड्रीम. आणि या सर्वांपेक्षा जास्त, सर्वांपेक्षा वर त्याला स्वप्न बघता आली पाहिजे, स्वप्न बघायचं स्वातंत्र्य त्याला असलं पाहिजे. सो अशा प्रकारे म्हणजे स्वतंत्र जे आहे लहान मुलांना ते मिळालं पाहिजे, एवढंच कैलास सत्यार्थी यांचं एम म्हणजे ध्येय आहे. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम. ते पुढे म्हणतात की आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग, प्रिव्हिलेज मीन्स संधी, ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल, अनेक शूर लोकांसोबत, करेजियस म्हणजे हिम्मतवान लोकांसोबत काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. हू हॅव द सेम एम. आणि त्यांचं सुद्धा ध्येय माझ्यासारखंच आहे, जे माझं ध्येय आहे तेच त्यांचं सुद्धा ध्येय आहे. वी हॅव नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर एनी अटॅक अँड वी नेवर विल. आम्ही कधीही कुठल्याच थ्रेट म्हणजे धमकी, अटॅक म्हणजे कोणी अटॅक केला असेल, हल्ला केला असेल, तर अशा कुठल्याही गोष्टीला आम्ही कधीच भिलो नाही किंवा अशा गोष्टींमुळे आम्ही आमचं पाऊल कधीही मागे घेतलेलं नाही. वी विल अँड वी नेवर विल. आणि यापुढेही आम्ही कधीच अशा धमक्यांना घाबरून आपलं जे काम आहे ते थांबवणार नाही. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. मागच्या काही डिकेड्समध्ये म्हणजे मागच्या 2 दशकांमध्ये आम्ही भरपूर प्रोग्रेस म्हणजे भरपूर प्रगती केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. जे आउट ऑफ स्कूल म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी होते त्यांची जी संख्या आहे ती आम्ही अर्ध्याने कमी केलेली आहे. म्हणजे जे मुलं आधी शाळेमध्ये जात नव्हते त्यातील अर्ध्या मुलांना हे शाळेमध्ये पाठवण्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ चाइल्ड लेबर्स बाय अ थर्ड. चाइल्ड लेबर म्हणजे बालमजुरांची संख्या सुद्धा त्यांनी 1/3 कमी केलेली आहे. वी हॅव रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड मालन्यूट्रिशन. चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे लहान मुलं जे लहानपणीच विविध आजारांनी वगैरे मरून जातात, तर त्याची संख्या सुद्धा यांनी कमी केलेली आहे. शिवाय मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणाची समस्या सुद्धा कमी केलेली आहे. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. आणि बऱ्याच चाइल्ड डेथ्स म्हणजे लहानपणीच जे मुलं जगू शकत नाही, तर त्यांचं जे चाइल्ड डेथ आहे, त्यांचं जो डेथ रेशो आहे तो सुद्धा आम्ही कमी करण्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहे. तर हे सर्व त्यांचे काय आहेत, तर हे त्यांनी मिळवलेले अचीवमेंट्स आहेत की त्यांनी भरपूर क्षेत्रामध्ये बरीच प्रगती केलेली आहे. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टिल रिमेन. पण ते म्हणतात की लेट अस मेक नो मिस्टेक, पण आता चुका करून काहीही अर्थ नाही, कारण ग्रेट चॅलेंजेस स्टिल रिमेन. मोठमोठे चॅलेंजेस, मोठमोठ्या संकट आपल्या समोर अजूनही आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज ऑर बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. तर ते पुढे म्हणतात की मित्रांनो, द बिगेस्ट चॅलेंज अँड बिगेस्ट क्रायसिस, सगळ्यात मोठं संकट नॉकिंग ऑन द डोअर ऑफ ह्युमन काइंड, मानवतेपुढचं सर्वात मोठं संकट काय आहे, इज फिअर अँड इंटॉलरन्स. फिअर म्हणजे भीती
आणि इनटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता. तर फिअर आणि इनटॉलरन्स हे मानवजातीपुढचं आज सर्वात मोठं संकट आहे. We have utterly failed our children in imparting an education. आपण आपल्या मुलांना इम्पार्टिंग म्हणजे देणे एखादी गोष्ट आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण, तर आपण आपल्या मुलांना या बाबतीत शिक्षण देण्यामध्ये फेल झालेलो आहे म्हणजे अपयशी झालेलो आहे. An education that gives the meaning and objective of life. असं एज्युकेशन, असं शिक्षण जे एखाद्याला गिव्स अ मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ, एखाद्याच्या जीवनाचा उद्देश, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश, मिनिंग म्हणजे अर्थ, तो एखाद्याच्या जीवनाचा अर्थ किंवा उद्देश त्याला शिकवण्यामागचं जे शिक्षण आहे, त्याला समजून देण्यामागचं जे शिक्षण आहे, असं शिक्षण देण्यात आपण कमी पडतो आहे. An education that gives a sense of global citizenship among the youth. असं एज्युकेशन, असं शिक्षण ज्यामुळे त्या मुलांना समजेल की व्हॉट इज ग्लोबल सिटिझनशिप, म्हणजे जागतिक नागरिकत्व, म्हणजे आपण या जगाचे नागरिक असल्यासारखं जी एक फिलिंग आहे, ज्या जगातील सर्व लोक हे आपले आहेत, ही जी फिलिंग आहे, ही जी भावना आहे, ही त्या मुलांमध्ये रुजवण्यामध्ये आपलं शिक्षण कमी पडतं आहे. I am afraid that the day is not very far away when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence and that will be suicidal for humankind. ते म्हणतात की आय एम अफ्रेड, मला भीती वाटते, दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे, की तो दिवस आता दूर नाही, वेन अ क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर, आपलं जे शिक्षण देण्यामधलं फेल्युअर आहे त्याचा क्युम्युलेटिव्ह रिझल्ट म्हणजे त्याचा एकूण रिझल्ट काय असेल, विल कल्मिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स, जो अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व, जो आधी झाला नाही असा व्हायलन्स म्हणजे हिंसा, आधी कधीही झाली नाही अशी हिंसा, कल्मिनेट म्हणजे कळसाला पोहोचवणे म्हणजे वरपर्यंत घेऊन जाणे. सो तो दिवस दूर नाही जेव्हा ही जी मुलांमध्ये व्हायलन्स वाढत आहे, म्हणजे जो हिंसा वाढत आहे लोकांमध्ये, ती कळसाला पोहोचून जाईल. अँड दॅट विल बी सुसाइडल फॉर ह्युमन काइंड, आणि ते ह्युमन काइंडसाठी म्हणजे मानवतेसाठी आत्महत्या केल्यासारखंच असेल किंवा मानवतेची हत्या केल्यासारखंच ते असेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोअर्ड थ्रू एज्युकेशन. त्यामुळेच शिक्षण फार महत्त्वाचं आहे, कारण राईट्स म्हणजे अधिकार असतील, सिक्युरिटी असेल, संरक्षण, होप म्हणजे आशा, या सर्व गोष्टी आपल्याला शिक्षणामधूनच मिळू शकतात. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला, सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात, in fact two kainats and shazia and the daughters from Africa and from all over the world. सो आता ते जेव्हा आपल्यासोबत बसलेल्या लोकांना ॲड्रेस करतात त्यामध्ये मलाला सुद्धा आहे, जिला ती आपली मुलगी मानतात, आणि इतरही लोक आहेत ज्यामध्ये कायनात आहे, शाझिया अँड अदर डॉटर्स फ्रॉम आफ्रिका, आफ्रिकेतील काही मुली, अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि जगामधल्या मुली, हे सर्व लोकांना ते ॲड्रेस करतात. ते म्हणतात दे आर रेझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. ते म्हणतात की ह्या ज्या मुली आहेत ह्या दे आर रेझिंग अप अँड चूजिंग पीस, त्या मुली चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, हिंसेच्या, व्हायलन्स म्हणजे हिंसा, हिंसेपेक्षा ते काय चूज करत आहेत, पीस म्हणजे शांततेला प्राधान्य देत आहे, शांततेला निवडत आहेत. टॉलरन्स ऑन एक्स्ट्रीमिझम, एक्स्ट्रीमिझम म्हणजे अतिरेक, तर अतिरेकीच्या ऐवजी ते टॉलरन्स म्हणजे सहिष्णुतेला निवडत आहेत. अँड करेज ओव्हर फिअर, आणि भीतीपेक्षा ते करेज म्हणजे हिंमतीला प्राधान्य देत आहेत. तर हे आजचे जे यंग जनरेशन आहे ते या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांची निवड करत आहे, पॉझिटिव्ह गोष्टींची निवड करत आहे. The solutions are emerging, but these solutions cannot be found in the deliberation in conferences alone and cannot be found in prescriptions from a distance. The solution आहे इट इज इमर्जिंग, म्हणजे ह्या प्रश्नांचं जे उत्तर आहे ते उदयोन्मुख आहे. बट दिस सोल्युशन कॅनॉट बी फाउंड इन डेलिब्रेशन इन कॉन्फरन्सेस, पण कॉन्फरन्सेसच्या डेलिब्रेशनमध्ये म्हणजे चर्चांमध्ये आपल्याला हे उत्तर सापडणार नाही. अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रेस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स, आणि प्रिस्क्रिप्शन म्हणजे जुनी वाट, जर आपण जुनीच वाट चोकाळली तर त्यातूनही आपल्याला उत्तरं मिळणार नाहीत. दे लाई इन स्मॉल ग्रुप अँड लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स. तर हे जे सोल्युशन आहेत दे लाई इन स्मॉल ग्रुप्स, ते छोटे छोटे ग्रुप्समध्ये सामावलेले आहेत, अँड लोकल ऑर्गनायझेशन, आणि लोकल ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल्समध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये त्याचे उत्तरं आपल्याला मिळतात. हु आर कन्फ्रंटिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे, जे त्या प्रॉब्लेमचा सामना, कन्फ्रंटिंग म्हणजे फेस करणे,
तर ते त्या प्रॉब्लेमचा सामना जो आहे तो वर्षानुवर्ष करत आलेले आहेत, रोज करतात, अशा लोकांजवळच सोल्युशन असते. इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड, अनरिकग्नाइज्ड अँड अननोन, जरी ते लोक पडद्याआड राहिले, म्हणजे ते कोणाला माहिती नाही झाले किंवा फेमस नाही झाले, असे लोक जे पडद्याआड राहतात, टू द वर्ल्ड द सोल्युशन आर विथ देम, पण त्यांच्याकडेच या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स असतात, कारण ते रिअल लाईफमध्ये ते प्रॉब्लेम फेस करत असतात आणि त्यांच्यापासूनच आपल्याला सोल्युशन मिळू शकते. सो अशा प्रकारे हा होता पार्ट 1चा एंड. पार्ट 1च आपण 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच पार्ट 1चा हा सेकंड पार्ट होता, म्हणजे सब पार्ट असं म्हणू शकतो. ओके, सो आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.